आपल्या ज्ञानदान 3 ग्रंथामध्ये सचित्र त्याची उपलब्ध माहिती जनसामान्यांपर्यंत करून दिली आणि त्यामुळं आज आमची अंगठेबाज माणसं या क्षेत्रात परिपूर्ण झालेली आहेत. असोत तर अशा पद्धतीत आपणाला सोप्या पद्धतीचं वास्तुशास्त्र आमच्या आर्किटेक्ट इंजिनियर लोकांनी जर जनतेपर्यंत पोचवलं तर जनमतापर्यंत ज्या वास्तूत ऊर्जा नाही त्या वास्तूत ऊर्जा आणता येईल. बऱ्याच वेळा आपण एखाद्या दूषित वास्तूत गेलात, डावी नागपुडी चालते. त्या वास्तूत राहणाऱ्या लोकांची मनं आणि मतं नेहमी शांशक असतात. हे करावं की न करावं, करावे द्विधा अवस्थेत असतात. आपण समजून घ्यायचं या ठिकाणी ऊर्जा नाही. सकारात्मक भाव निर्माण होण्यासाठी या सगळ्या बाबींची प्रत्येक वास्तूला जरुरी आहे. म्हणून ऊर्जा हा एक अतिशय महत्त्वाचा भाग या कार्यानं जनसामान्यांपर्यंत मानवजातीपर्यंत पोचवण्याचं हे प्रयोजन केलेलं आहे. म्हणून आपण या दृष्टीनं जास्तीत जास्त ऊर्जा आपल्या घरात आपल्या मुलाबाळांपर्यंत कशी पोचेल, पुढच्या पिढ्यांना त्या ऊर्जेचं महत्त्व कसं समजेल, हा त्यामागचा भाग आहे. म्हणून दिशा परत्वे आपण कामकाज करावं. विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना उत्तर दिशा निवडावी. उत्तर दिशेला जर तोंड करून अभ्यास केला त्याची उत्तर पटापटा मिळतात. ते लोक अनुत्तरित राहत नाही. त्यात जर विद्यार्थ्यांनी पिरॅमिड डोक्यावर ठेवून अभ्यास केला तर मग पुढचं बोलायचं काही कारण नाही. या सगळ्या बाबी प्रामुख्यानं पिरॅमिड शक्तीची ऊर्जा तुमचे आजार बरे करतं हे तुम्हाला ठाऊक आहे. म्हणून आपण त्याचा जास्तीत जास्त अभ्यासपूर्वक त्याचं चिंतन करून मनन करून नंतर वापर करावा असं कळकळीचं निवेदन आहे. पाठ दुखत असेल पाठीवर ठेवावं, गुडघे दुखत असतील गुडघ्यावर ठेवावं, डोकं दुखत असेल डोक्यावर. साधारण 30-35 मिनिटात ते ऊर्जा आपणाला देतं. आणि अनुभवच घ्यायचा असेल तर एका लाकडी पाटावर लाकूड, काच आणि प्लॅस्टिक यावर पिरॅमिडचा विशेष उपयोग करावा. जमिनीला अर्थ लागू न देता विद्युत प्रवाह खंडित करणारी कृती लाकडात आणि काचेत आणि प्लॅस्टिकमध्ये आहे. या बाबी विशेषतः आपण वापराव्यात. तुमच्याकडे बॅटरी रेडिओचा शेल तो अगदी आता उद्या फेकून द्यायचा आहे, संपलेला आहे, अशा शेलवर तुम्ही पिरॅमिड ठेवा. रात्री जर ठेवलं सकाळपर्यंत 12 तासात तो शेल आपोआप जिवंत होईल. मेलेला शेल जिवंत होतो. म्हणून या सगळ्या बाबी असलेली ऊर्जा ती काय काम करते त्याची ही पावती आहे. म्हणून आपण त्याचा योग्य तो वापर योग्य त्या पद्धतीत डोळसपणे आणि पारदर्शकपणे करावा हे कळकळीचं निवेदन आहे. हा काही जादूटोण्यातला भाग नाही. हा काही अंधश्रद्धेचा भाग नाही. हा एक डोळस. कारण ज्ञानेश्वर महाराजांनी भक्ती ज्ञान याला बरोबर घेऊन डोळस ह्या भक्ती मार्ग हा जनसामान्य भोळ्या बाबड्या अनाडी लोकांना सांगितला. म्हणून त्यांनी मुकी भिंत चालून दाखवली. आमच्या मुक्ताबाईनं पाठीवर पुरणाच्या पोळ्या स्वयंपाक बनवला. हे करता येणं शक्य आहे, परंतु योजक तत्र दुर्लभः या उक्तीप्रमाणे त्याचं आपण वाटचाल करणं क्रमप्राप्त आहे. हा काही जादूटोण्यातला भाग नाही. हे शास्त्र आहे. हे त्यांनी पटवून दिलेलं आहे. सर्व इंजिनियर आर्किटेक्ट या सर्वांना कळकळीच्या सूचना आहेत की वास्तूची तोडफोड करण्याआधी वास्तूचं जे वास्तूपण आहे ते तुम्ही समजून सांगा. कारण या जमिनीने वास्तुशास्त्र शिकवलेलं आहे. वास्तू ही पुरुषाच्या आकाराची असते. पुरुष माणूस उभा राहिला की मुख जे आहे त्याला प्रवेशद्वार म्हणतात. आणि प्रवेशद्वार कुठल्याही वास्तूचं मध्यभागी असावं. आपलं तोंड समजा एका बाजूला असलं आपल्याला बरोबर दिसेल का? आपण शर्ट शिवतो, दोन्ही बाया जर सारख्या एक आखूड एक लांब असली ते आपल्याला बरोबर दिसेल का?
आमचे आर्किटेक्ट लोक कसाही कपडा कापतात, कशी घरं बांधतात, पंचकोनी, दशकोनी, किती कोणी. त्यामुळं त्या वास्तूत राहणारी जी माणसं आहेत ती तुम्हाला एकही सुखी दिसणार नाही. पंचकोणी घरात सहसा कोणी राहत नाही, राहिला त्याला समजून घ्यायचं वरती जाणं झालं हार्ट अटॅकनं. हार्ट अटॅक त्याला आलाच पाहिजे. गेल्या 40 वर्षात पंचकोणी घरांची आम्ही सगळी तपासणी केल्यावर ह्या सगळ्या गोष्टी अनुभवात आल्या. या निष्कर्षाप्रत आपण आलेलो आहोत. म्हणून वास्तूचं जे वास्तूपण आहे, आपण जे कपड्याला खिसे शिवतो, खिसे म्हणजे कपाटा आहे, आपण उजव्या हातानं जड सामान उचलतो. पूर्वेकडं तोंड केलं तर उजव्या हाताची दिशा दक्षिण येते, त्या दक्षिणेला जड साहित्य ठेवावं. डावा हात उत्तरेला येतो, उत्तरेला हलकं सामान ठेवावं. बऱ्याच वेळा आपण जड सामान पाठीवर घेतो, म्हणून उरलेलं जड सामान आपण पश्चिमेला ठेवावं आणि पूर्व दिशा स्वच्छ हलकी ठेवावी. हे वास्तुशास्त्राचा बेस आहे. हे ज्याला कळलं त्याला सारं काही कळलं. फार तपशिलात बोलण्याचं प्रयोजन नसावं. म्हणून वास्तू ही पुरुषाच्या आकाराची असते. या जमिनीनं सारं ह्यात शिकवलेलं आहे सर्वांना. म्हणून यात सेवेकरी वर्ग विशेषतः वास्तुशास्त्राचे उपासक आणि अभ्यासक आहेत.